नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत जी काही अपडेट असेल तर ते अपडेट सध्या बघा देत असतो. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही सध्या प्रत्येक प्रवर्गाचे सध्या जे काही सेट स्कोर असेल तर तो सेट स्कोर देखील जाणून घेत आहोत. त्याच्यामध्ये संपूर्ण जो काही सेट स्कोर आहे तर तो सेट स्कोर एक प्रकारे थोड्याफार म्हणजे या ठिकाणी अंदाजे असलेल्या जे काही वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सीच्या आधारावर सध्या आपण करत आहोत. तर तुम्हाला देखील सध्या ज्या काही पदभरती होणार आहे तर त्या पदभरतीमध्ये तुमचे जे काही मार्क आहेत तर ते मार्क नेमके किती आहे तर त्याच्यानुसार तुम्हाला एक सध्या सर्वसाधारण जो काही अंदाज असेल तर तो अंदाज इथं येणार आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये बरेचशे उमेदवारांची कमेंट होती की ओबीसी प्रवर्गाचा ह्या ठिकाणी जो काही सेट स्कोर असेल तर तो नेमका किती असणार आहे. तर त्या संदर्भात बघा अनालिसिस करून व्हिडिओ बनवा. तर त्याच्यासाठी बघा आपण ह्या ठिकाणी संपूर्ण जे काही अनालिसिस आहे तर ते अनालिसिस सध्या इथं करण्यात आलंय. त्याच्यानुसार तुम्हाला जो काही ओबीसी प्रवर्ग आहे तर त्या प्रवर्गाचा नेमका सेट स्कोर ह्या ठिकाणी किती असू शकतो, तुमचं जे काही रेंज आहे तर ती रेंज नेमकी कोणत्या टप्प्यामध्ये आहे ती देखील तुम्हाला कळणार आहे. तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. तर आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती 2025च्या अनुषंगाने ह्या ठिकाणी टेट 3 परीक्षा सध्या बघा झालेली होती. त्याच्यामध्ये 2,10,000 पेक्षा जास्त जे काही उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या बघा परीक्षेमध्ये प्रविष्ट त्या ठिकाणी होऊन त्यांचा जो काही स्कोर आहे तर तो स्कोर आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये 2,10,000 मध्ये सर्वात जास्त जे काही उमेदवार आहे तर ते ओबीसी प्रवर्गाचे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. आता त्याच्यामध्ये बघा ह्या ठिकाणी जी काही आकडेवारी आहे तर ही टेट 2025चा जो काही स्कोर आहे तर त्या स्कोरनुसार ह्या ठिकाणी संपूर्ण 2,00,000 जे काही उमेदवार आहे 2,00,000 पेक्षा जास्त तर त्या उमेदवारांचं या ठिकाणी प्रत्येक रेंज वाईज जी आकडेवारी आहे तर ती देण्यात आली. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 20-20 मार्काचा फरक सध्या बघा आपण ह्या ठिकाणी देण्यात आलाय. म्हणजे 0 ते 20 मध्ये किती, 21 ते 40 मध्ये किती, त्यानंतर ह्या ठिकाणी 41 ते 60 मार्क घेणारे किती, 61 ते 80 मार्क घेणारे किती, अशा पद्धतीने हा चार्ट इथं बनवण्यात आलाय. आता ह्याच्यामध्ये तुम्ही विचार केला तर जवळपास या ठिकाणी 1 नंबरवरती ओबीसी प्रवर्ग सध्या बघा पाहायला मिळतोय. म्हणजे किती उमेदवार आहे तर 66,482 एवढे जे उमेदवार आहे 66,482 एवढे उमेदवार फक्त ओबीसी प्रवर्गाचे सध्या इथं पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये पण जे काही मेल आणि फिमेलची जी काही संख्या आहे ती संख्या देखील बघणार आहोत. त्याच्यामध्ये महिला उमेदवार आहे तर त्या महिला उमेदवारांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर सध्या बघा इथं असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर रेंज जर तुम्ही बघितली, आता हा संपूर्ण बघा ओबीसी प्रवर्गाचं ह्या ठिकाणी जो तक्ता आहे तो इथं देण्यात आलाय. त्याच्यामध्ये इथून जर विचार केला आपण तर इथं बघा 0 ते 20 मध्ये किती आहे तर 119 उमेदवार. त्यानंतर 21 ते 40 मध्ये किती आहे तर 723 उमेदवार, म्हणजे 21 ते 40 मार्क घेणारे. त्यानंतर 41 ते 60 मार्क घेणारे 4,200 जवळपास उमेदवार आहे. त्यानंतर 61 ते 80 मार्क घेणारे किती उमेदवार आहे तर 14,151. 81 ते 100 मार्क घेणारे किती आहे तर डायरेक्ट बघा 20,955 जे काही उमेदवार आहेत सर्वात जास्त ते 81 ते 100 दरम्यान सध्या बघा आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर 101 ते 120 दरम्यान किती उमेदवार आहेत 17,741. 121 ते 140 दरम्यान 7,048 एवढे उमेदवार आहे. त्यानंतर 141 ते या ठिकाणी जवळपास 160 दरम्यान 1,358 उमेदवार. 161 ते 180 दरम्यान 181 उमेदवार आहे आणि 181 पेक्षा जास्त असे 4 उमेदवार, म्हणजे टोटल जे उमेदवार आहे तर ते 66,482 एवढे उमेदवार सध्या ओबीसी प्रवर्गामध्ये पाहायला मिळत आहे. म्हणजे ह्या जो काही प्रवर्ग आहे ह्या प्रवर्गामध्ये जे कॉम्पिटिशन असणार आहे तर ते सर्वात जास्त आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी बघा मिळणार आहे. आता ह्यांचं जर इथं मेल आणि फिमेलचा जर विचार केला आपण तर 66,482 मध्ये ह्या ठिकाणी मेल जे आहे म्हणजे पुरुष उमेदवार किती आहे तर 22,908 बरोबर. त्यानंतर फिमेल जे आहे महिला उमेदवार तर त्या किती आहे 43,574. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या या ठिकाणी 22,000 कुठं गेले आणि हे 43,574, म्हणजे फिमेलची जी काही संख्या आहे तर ती डबलच्या घरात सध्या बघा या ठिकाणी गेलेली आहे. आता याच्यामध्ये साहजिक आहे जर फिमेलची जर संख्या या ठिकाणी बघा सर्वात जास्त आहे तर जे काही मार्क घेणाऱ्या उमेदवार आहे बरोबर एकूण जे काही 66,000 तर त्याच्यामध्ये फिमेल ज्या उमेदवार आहेत तर त्यांना देखील सर्वात जास्त मार्क सध्या पाहायला मिळत आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जे कॉम्पिटिशन जास्त असणार आहे तर ते महिला वर्गांचं सध्या बघा इथं असणार आहे. कारण महिला वर्ग जी आहे तर ती त्यांचा महिला आरक्षणाचा जो काही सध्या बघा कोटा असतो आणि जे सर्वसाधारण जी पदे येतात तर त्या पदामध्ये देखील त्यांचं
सिलेक्शन त्या ठिकाणी होत असतं. म्हणजे या ठिकाणी पुरुष उमेदवारांपेक्षा जर समजा महिला उमेदवारांची स्कोर चांगला असेल तर त्या ठिकाणी महिला उमेदवारांची निवड जी आहे तर ती निवड त्या ठिकाणी होत असते. तसंच बघा पुढे जर विचार केला तर टॉप 10 ह्याच्यामध्ये तुम्हाला अंदाज येऊन जाईल की जे महिला उमेदवार आहे तर त्या महिला उमेदवार किती आहे. तर इथं बघा जो काही पहिला आहे या ठिकाणी रँक 1 मधला तर त्याचं बघा इथं मेल आहे तो किती मार्काचा आहे 189 मार्काचा हायेस्ट असलेला ओबीसी प्रवर्गाचा सध्या बघा उमेदवार आहे. म्हणजे तुमच्या प्रवर्गामध्ये हायेस्ट किती आहे तर 189 मार्काचा हायेस्ट आहे हा मेल आहे बरोबर. त्यानंतर महिला उमेदवार ह्या ठिकाणी विचार केला तर 2 नंबरवरती फिमेल आहे. ते किती आहे तर 187 मार्काची महिला आहे. आता ह्याच्यामध्ये जर 1 ते 10 म्हणजे टॉप 10 मध्ये जर विचार केला तर महिला किती आहे तर ह्या ठिकाणी बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे 1 ते 10 ह्या टॉप 10 मध्ये 8 महिला ज्या आहे तर त्या महिला सध्या बघा येतात. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही विचार करू शकता की पुरुषांपेक्षा महिला उमेदवारांची संख्या सर्वात जास्त या ठिकाणी आहे आणि जो स्कोर आहे तर तो स्कोर देखील सर्वात जास्त पाहायला मिळतोय. म्हणजे 183, 182, 189, 178, 178, 177, 177 अशा पद्धतीचा या ठिकाणी हायेस्ट असलेला स्कोर आहे. म्हणजे इथं महिलांचं जे काही कॉम्पिटिशन असेल तर ते कॉम्पिटिशन बघा जास्त या ठिकाणी असणार आहे. तसंच पुढे जर विचार केला आपण तर हे संपूर्ण जे काही मार्क आहे तर ते मार्कांचं डिस्ट्रीब्युशन इथं करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्वात जास्त जी काही गर्दी आहे तर ती गर्दी आपल्याला 81 ते 100 मार्क घेणाऱ्यांमध्ये पाहायला मिळते. म्हणजे जवळपास या ठिकाणी 25,000 पेक्षा जास्त जे उमेदवार आहेत तर ते सध्या इथं पाहायला मिळत आहे. त्यानंतर या ठिकाणी 101 ते 120 दरम्यानचे उमेदवार जवळपास या ठिकाणी तुम्हाला इथं बघा पाहायला मिळत आहे 2 नंबरवरती. त्यानंतर 121 ते 140 दरम्यान हे जे उमेदवार आहेत तर ते उमेदवार देखील बऱ्यापैकी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जवळपास 7,500च्या जवळपास इथं हे जे उमेदवार सध्या इथं पाहायला मिळत आहे. आता नेमकं जे काही सध्या सेफ स्कोरमध्ये जर उमेदवार पाहायचा ह्या ठिकाणी म्हटलं तर कमीत कमी जरी वेकेन्सी आली तरी देखील ह्या ठिकाणी हे जे उमेदवार आहे 161 ते 80 180 पर्यंत तर हे उमेदवार बघा ह्या ठिकाणी सिलेक्शन त्यांचं कुठंतरी फिक्स असणार आहे. त्यानंतर 41 141 ते 160 दरम्यान ह्या उमेदवारांचं देखील जे सिलेक्शन आहे तर ते कुठेतरी बघा त्यांचं होणार आहे. आता कॉम्पिटिशन कुठून सुरू होणार तर 121 ते 140 दरम्यान जो काही स्कोर आहे तर ह्या स्कोरमधून सध्या बघा कॉम्पिटिशन जे आहे तर ते कॉम्पिटिशन सध्या मे बी सुरू होऊ शकतं. कारण ह्याच्यामध्ये देखील तुम्ही विचार केला तर जवळपास 7,500च्या घरामध्ये एवढे उमेदवार सध्या 121 ते 140 मार्कामध्ये येतात. आता ह्याच्यामध्ये जरी संख्या तुम्हाला जास्त जरी दिसली परंतु ह्याच्यामध्ये जेव्हा कट ऑफ किंवा जो काही सेफ स्कोर आपण सांगायचा प्रयत्न केला तर ह्याच्यामध्ये नेमके 1 ते 5 साठी पात्र किती, 6 ते 8 साठी पात्र किती, 9 ते 10 साठी पात्र किती, 11वी-12वी साठी पात्र किती, हे सध्या बघा ह्या ठिकाणी कळणार नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचे कॉम्पिटिशनवाले बघा ह्या ठिकाणी कमी होऊ शकतात. कारण ह्याच्यात जर विचार केला तर काही उमेदवार टी-ई-टी पात्र नसेल, काही सी-टेट पात्र नसेल, बरोबर? काही उमेदवारांचं जे काही आरक्षण असेल, आरक्षणाचं म्हणजे समांतर आरक्षणामधले उमेदवार ते वेगळे होतील. त्यानंतर एखादा उमेदवार नेमका तुमचा या ठिकाणी कॉम्पिटिटर नेमका कोण असणार आहे तर त्याच्यामध्ये बघा जर तुम्ही समजा तुमचं गणित विज्ञान विषय आहे बरोबर. गणित आणि विज्ञान विषय असेल तर गणित विज्ञान विषयासंदर्भात जी काही पात्रता तुमची असणार आहे BSc B.Ed असेल तर तोच उमेदवार त्या ठिकाणी तुमचा कॉम्पिटिटर त्या ठिकाणी बघा असणार आहे. ह्याच्यामध्ये आता जो काही 1 ते 5 साठी असलेला उमेदवार जो आहे तो कॉम्पिटिटर तुमचा गणित विज्ञानसाठी या ठिकाणी नसणार आहे. कारण त्याची पात्रता फक्त 1 ते 5 साठी असणार आहे. समजा हा जो 1 ते 5 वाला जर 6 ते 8 साठी पण पात्र आहे तर हा उमेदवार तुमचा कॉम्पिटिटर असू शकतो. परंतु तुमच्या या ठिकाणी शैक्षणिक पात्रतेशिवाय इतर जी काही पात्रता असेल ज्यांची सध्या या ठिकाणी 1 ते 5 साठीच जर असेल तर तो उमेदवार तुमच्या कॉम्पिटिटरमध्ये नसणार. म्हणजे ज्याला जरी 160 मार्क आहे, तुमचे आहे 130 मार्क बरोबर गणित विज्ञानवाल्याचे, तर हा 160 वाला तुमच्या कॉम्पिटिटरमध्ये नसणार. म्हणजे तुमच्या ह्या रेंजमध्ये जे काही उमेदवार आहेत जास्त मार्कवाले तर ते दुसऱ्या गटासाठी मे बी पात्र त्या ठिकाणी होऊ शकतात. म्हणजे इथं तुमचा जो काही होप्स आहे तर तो होप्स तुम्ही इथं ठेवू शकतात. कारण तुम्ही 130 मार्कवाले असेल आणि वरचे जे काही उमेदवार आहे 160 मार्कवाले, परंतु हा 160 वाला नेमका कोणत्या विषयाचा आहे तो सध्या बघा माहिती नाही. म्हणजे हा जो आहे तर हा तुमचा कॉम्पिटिटर मे बी होऊ शकतो किंवा नाही पण होऊ शकत. म्हणजे तुम्ही तुमची जी काही सध्या पात्रता आहे त्यानुसारच तुमची जे कॉम्पिटिटर असणार आहे तर ते तुमचे त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर
पुढे जर विचार केला आपण तर ह्याच्यामध्ये रेंज वाईज म्हणजे इथं बघा टक्केवारीनुसार देखील आहे. 31% 81% ते 100 दरम्यानचे उमेदवार पाहायला मिळत आहे. 101 ते 120 दरम्यान 26% उमेदवार आहे. 121 ते 140 दरम्यान 10.6% उमेदवार आहे. त्यानंतर हे जे काही 61 ते 80 दरम्यान 21%, त्यानंतर 41 ते 60 दरम्यान या ठिकाणी 6%, म्हणजे हे जे काही कमी मार्कवाले उमेदवार आहे 40-50 मार्कचे उमेदवार, तर ह्याच्यामध्ये समांतर आरक्षण सोडून इतर जे काही उमेदवार असेल तर ते सर्वसाधारणमध्ये त्यांना कुठंतरी बघा या ठिकाणी संधी मिळू शकत नाही, कारण मार्कच कमी आहे. वेकेन्सी ह्या ठिकाणी जर कमी आल्या तर ह्यांना कोणत्याही प्रकारची जी संधी असेल तर ती इथं मिळणार नाही. जास्तीत जास्त जी काही संधी असेल तर ती 3 डिजिट असलेल्या उमेदवारांना सर्वसाधारणमध्ये संधी इथं मिळू शकते. आता एकंदरीत 66,000चा जो काही डेटा आहे 66,482, तर त्यांच्या डेटानुसार सर्वाधिक उमेदवार या ठिकाणी 81 ते 100 गुण मिळवणाऱ्या ह्या रेंजमध्ये आहे. म्हणजे किती येते तर 20,955, म्हणजे 31% उमेदवार पाहायला मिळतात. दुसऱ्या क्रमांकावर 101 ते 120 दरम्यान गुण घेणारे उमेदवार आहे. किती आहे तर ते 17,741, म्हणजे जवळपास 27%. त्यानंतर 61 ते 80 गुन्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर उमेदवार पाहायला मिळतात, म्हणजे 14,151 एवढे उमेदवार, म्हणजे 21% उमेदवार. मग ह्यांचं जर आपण ह्या ठिकाणी पुढे जर म्हटलं तर ह्याच्यामध्ये मग बघा जवळपास 79% उमेदवार ओबीसी उमेदवार जे आहे तर ते 61 ते 120 गुन्हा सध्या बघा इथं पाहायला मिळतात. म्हणजे जवळपास 80% उमेदवार हे जे आहे 61 ते 120 दरम्यानचे, तर हे ह्या ठिकाणी 80% उमेदवार सध्या पाहायला मिळणार आहे. आणि उच्च गुणांमध्ये जे काही 141 प्लस जे उमेदवार असेल तर ते खूपच कमी उमेदवार, म्हणजे फक्त 1543 उमेदवार 2.3% आहे. मग ह्याच्यामध्ये बहुधा जो काही सध्या सेफ स्कोर असेल, कट ऑफ असेल, तर तो जवळपास या ठिकाणी 120 ते 125च्या आसपास जाण्याची सध्या बघा इथं शक्यता असणार आहे. जास्त वेकेन्सी आल्या तर जो काही सध्या बघा कमीत कमी देखील मार्क असेल तरी देखील त्या ठिकाणी संधी मिळू शकते. आता ह्याच्यामध्ये जरी इथं जास्त संख्या जरी दिसली आपल्याला, आता ह्याच्यामध्ये जर समजा जास्त संख्या जरी दिसली, परंतु ह्यांची जी काही सध्या जी पात्रता असेल शैक्षणिक पात्रता, तर त्या शैक्षणिक पात्रता देखील सध्या महत्त्वाची या ठिकाणी रोल प्ले होणार आहे. आता ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त जे काही रँकमध्ये उमेदवार आहे तर त्या रँकमधले उमेदवारांना प्रश्न पडतो की माझी समजा 1000वी रँक आहे, बरोबर, 1000वी रँक आहे आपल्या प्रवर्गामध्ये आणि माझी निवड होणार किंवा नाही, कारण समोर त्यांचे या ठिकाणी 999 उमेदवार कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे. परंतु हे 999 सर्वेच्या सर्वे जे काही 1000व्या रँकवाल्या उमेदवाराचे कॉम्पिटिटर असणार का तर अजिबात नाही. कारण ह्याच्यामध्ये जर समजा हा उमेदवार फक्त एखाद्या विषयासाठी, म्हणजे ह्या ठिकाणी भाषा विषयासाठी जर पात्र असेल तर हे 99 उमेदवार जे आहे, बरोबर, 999 उमेदवार, तर हे संपूर्ण 999 उमेदवार फक्त भाषा विषयासाठीच पात्र नसणार, बरोबर. म्हणजे ह्या लक्षात घ्या, कारण ह्याची जी काही कॉम्पिटिशन असणार आहे तर ती कॉम्पिटिशन फक्त भाषा विषयासंदर्भात जे काही उमेदवार आहे तर त्या उमेदवारांसंदर्भातच होणार. म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त मार्क घेणारा जर भाषा विषयाचा उमेदवार असेल तर त्याची पहिली सिलेक्शन होणार, त्यानंतर ह्याची. परंतु 999 मध्ये संपूर्ण जे काही उमेदवार आहे तर ते भाषाचे नसणार. ह्याच्यामध्ये काही उमेदवार 1 ते 5 साठी असेल, काही 6 ते 8 साठी असेल, काही गणित विज्ञानवाले असेल, काही 11वी-12वी वाले असेल, काही टीईटी सीटेट पास नसेल, असे वेगवेगळे गटाचे ह्या ठिकाणी पात्र असणार आहे. म्हणजे संपूर्णच्या संपूर्ण उमेदवार ह्या संदर्भात त्याचे कॉम्पिटिटर नसणार. आता भाषा विषयाचा जर विचार केला तर फार कमी उमेदवार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. म्हणजे ह्याच्यामध्ये भाषा विषयाचे त्याचे जर 999 मध्ये जर विचार केला तर आपण 50-60 उमेदवार सध्या भाषा विषयाचे ह्या ठिकाणी त्याचे कॉम्पिटिशनमध्ये पाहायला इथं मिळू शकतात. म्हणजे तुमचं जास्त रँक असेल तरी देखील घाबरायचं कारण नाही, कारण कोणाचं केव्हा सिलेक्शन होऊ शकतं हे सांगता ह्या ठिकाणी बघा येणार नाही. कारण ह्या ठिकाणी कमी मार्कवाला देखील सिलेक्शन होत असतं शिक्षक भरतीमध्ये, आणि जास्त मार्कवाल्याचं देखील सिलेक्शन त्या ठिकाणी राहून जातं. कारण ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो काही रोल प्ले असणार आहे तो म्हणजे तुमचे जे काही प्रेफरन्स आहे तर ते प्रेफरन्स नेमकं तुम्ही शाळा निवड कशी करतात त्याच्यावर देखील सध्या बघा महत्त्वाचं असतं. तर त्या संदर्भात पुढे तुम्हाला मार्गदर्शन आपण करणार आहोत. प्रेफरन्स नेमके कसे द्यायची, शाळा कशी सिलेक्ट करायची, जेणेकरून तुम्हाला स्वतःच्या जिल्ह्यामध्ये सध्या संधी मिळू शकते. तर त्या संदर्भात देखील पुढे मार्गदर्शन करणार आहोत. तर सध्या हा महत्त्वाचा ओबीसी प्रवर्गाचा व्हिडिओ होता. तर नक्की शेवटपर्यंत जे काही उमेदवार असणार आहे त्यांना नक्कीच फायदा होणार शिक्षक भरतीमध्ये. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा.
जेणेकरून तुम्हाला आगामी काळामध्ये चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू. तर सध्या तरी ह्या ठिकाणी जर होप्स बघितला तर जे काही कॉम्पिटिशन बघा जास्त जे असणार आहे ते म्हणजे ह्या ठिकाणी 120 ते जे काही 140 मधले उमेदवार आहे, तर ह्याच्यामध्ये सध्या बघा या ठिकाणी आपल्याला होप्स सध्या पाहायला मिळू शकतो. ही जी रेंज आहे, जास्त वेकेन्सी आली तर 101 ते 120 दरम्यान देखील इथं पाहायला मिळू शकते. कारण ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त जे काही 66,000 उमेदवार आहे, तर त्या उमेदवारांचं कॉम्पिटिशन इथं सर्वात जास्त असणार आहे. तर तुमची जी काही मार्क असेल ते कमेंट देखील करू शकतात. तुमचे मार्क व्यवस्थित कमेंट करा. तुमचा गट वगैरे पात्रता त्याच्यानुसार तुम्हाला तुमचा जो काही स्कोर आहे तो सेफ आहे किंवा नाही तो तुम्हाला त्या संदर्भात रिप्लाय अवश्य त्या ठिकाणी दिला जाईल. तर अशाच प्रकारचा जो काही व्हिडिओ आहे, व्हिडिओ इतर प्रवर्गाचं जर पाहिजे असेल तर त्या प्रवर्गाच्या उमेदवारांनी कमेंट करा, जेणेकरून तुमच्या देखील अशा पद्धतीने व्हिडिओ आपण बनवूया. तर नक्की कमेंट करा. काही तुमच्या शंका असेल तर कमेंट करू शकतात, त्याच्यावर योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.